नाशिक महापालिका भ्रष्टाचारात सर्वात पुढे। भ्रष्टाचारी कार्यकारी अभियंता प्रशांत पगार। नाशिक महानगरपालिकेचा नगररचना विभाग सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे। या विभागातील खालपासून वरपर्यंत भ्रष्टाचाराने हा विभाग बरबटलेला असून महानगरपालिका आयुक्तांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलावीत अशा आशयाचे निवेदन माजी नगरसेवक सय्यद मुशीर मुनीशेद्दीन यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे। मनपाच्या नगररचना विभागातील कार्यकारी अभियंता, कनिष्ठ अभियंता, ट्रेझरी विभागाचे कर्मचाऱ्यांसह शिपायांपर्यंत सगळेच भ्रष्ट मार्गाने पैशांसाठी नागरिकांची फसवणूक करीत असतात। बांधकाम व्यावसायिकांना तर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी प्रत्येक सदनिकेचे 3000 रुपये या प्रमाणात पैसे उकळले जातात। जो पैसा घेतो तो म्हणतो वरपर्यंत वाटावे लागतात। जो नागरिक अथवा बांधकाम व्यावसायिक पैसा द्यायला टाळाटाळ करतो त्याच्या फाईल अडविल्या जातात। पैसे दिल्यावरच फाईल पुढे जाते। या विभागातील कार्यकारी अभियंता प्रशांत पगार तर यात खूपच पुढे आहेत। ते कार्यालयीन वेळेत कार्यालयात नसतातच, मात्र संध्याकाळी अनेक बांधकाम व्यावसायिकांना सोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा करतात असा आरोपही सय्यद मुशीर यांनी केला आहे। नगररचना विभागात काही जण वर्षानुवर्ष एकाच टेबलवर काम करतात, त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची दुसऱ्या विभागात बदली केली जावी अशी मागणीही सय्यद मुशीर यांनी केली आहे। या विभागातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी मनपा आयुक्तांनी लवकरात लवकर कठोर पावले उचलावीत, अन्यथा महापालिकेच्या विरोधात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही सय्यद मुशीर यांनी दिला आहे। मी आणि माजी नगरसेवक प्रताप मेरोलिया आम्ही माननीय आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की सध्या नगररचना विभाग जे नाशिक महानगरपालिकेचा आहे त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा कामकाज सुरू आहे। या ठिकाणी जे लोक बिल्डर किंवा आर्किटेक्ट किंवा नागरिक ऑनलाईन पद्धतीने फाईल इन्व्हर्ट करतात मंजुरीसाठी, कमिटमेंटसाठी, कंप्लिशनसाठी, त्यांना प्रति युनिट 3000 रुपये कनिष्ठ अभियंता घेतात आणि जोपर्यंत त्यांची रक्कम प्रति युनिट म्हणजे एखाद्या फ्लॅटमध्ये, एखाद्या बिल्डिंगमध्ये 24 फ्लॅट आहे तर ते प्रति युनिट म्हणजे 24च्या हिशोबाने 3000 प्रति युनिट असा त्यांचा चार्ज असतो आणि त्यानंतर उपअभियंताचाही सुद्धा 3000 रेट आहे ठरलेला आहे। या ठिकाणी जोपर्यंत उरलेला जो पर युनिटचा जो रेट आहे ते पैसे घेतल्याशिवाय हे लोक पुढे फाईल सरकवत नाही आणि नंतर ही फाईल जाते कार्यकारी अभियंताकडे, तिथे सुद्धा प्रति युनिट 3000 या लोकांना द्यावे लागतात। अशा मोठ्या भ्रष्टाचाराचा आडा या नगररचना विभागामध्ये झालेला आहे। त्याची वाच्यता फोडण्यासाठी आणि त्याच्यामध्ये कारवाई करण्यासाठी आम्ही आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे आणि आमची ही पण मागणी आहे की जे 3 वर्षापासून अनेक वर्षापासून नगररचना विभागात जे उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, जे कोणी अधिकारी, कर्मचारी, शिपाई, ट्रेझरमध्ये बसलेले या सगळे लोक 3-3 वर्षापासून ज्यांचा कार्यकाळ झालेला आहे त्यांच्या तिथून बदल्या करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि आपण बघत असाल की जी नगररचना विभागामध्ये कामकाज ज्या पद्धतीने चाललेलं आहे तर वेळेवर कोणी विशेष कार्यकारी अभियंता पगारसाहेब तिथे नसतातच, ते रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी कामकाज करतात। त्याच्याकडून महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे कामकाज पूर्ण विस्कळीत झालेले आहे। या सगळ्या गोष्टींवर आयुक्तांनी बारकाईने नजर टाकली पाहिजे, बारकाईने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि मी याच्यामध्ये खास एक मागणी केलेली आहे की फाईल इन्व्हर्ट केल्यापासून तर मंजुरीपर्यंतचा कार्यकाल हे ठरवून घेतला पाहिजे, टाईम बॉन्ड केला पाहिजे, जेणेकरून हा भ्रष्टाचार थांबेल। आणि हे लवकरात लवकर नाही झाला तर आम्ही काही माजी नगरसेवक आम्ही मोठ्या प्रमाणात याचं आंदोलन करून वाच्यता फोडू आणि नागरिकांना याच्यातून सुटका करून घेऊ। जय हिंद। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।